रायगडच्या अलिबाग तालुक्यातील उमटे धरण हे या परिसरातील 47 गावे व 33 आदिवासी वाड्यांची जीवनवाहिनी मानली जाते. उमटे धरण निर्मितीपासून गेली कित्येक वर्ष या धरणाचा गाळा न काढल्याने हे धरण गाळाने भरलं. त्यामुळे येथील पाणी संपून उमटे धरणावर अवलंबून असलेल्या गाव वाड्या वस्त्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणून इथे तीव्र पाणी टंचाई उद्भवते. त्यामुळे पाण्यासारख्या मूलभूत व जीवनावश्यक प्रश्नावर चौल जिल्हा परिषद गटातून प्रथमच निवडून आलेल्या डॉक्टर सचिन राऊळ यांनी सातत्याने भूमिका मांडून जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधलं. उमटे धरणाचा गाळा 2 महिन्यात काढावा व या धरणाच्या देखभाल, दुरुस्ती, जलशुद्धीकरण योजना कार्यान्वित करण्यात यावी अशी उमटे धरण संघर्ष समिती व जनतेच्या मनातील महत्त्वपूर्ण मागणी डॉक्टर सचिन राऊळ यांनी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण दिशा समितीच्या जिल्हा नियोजन आढावा बैठकीत खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे व आमदार महेंद्र दळवी यांच्यासमोर केली. या मागणीच्या अनुषंगाने खासदार तटकरे, खासदार बारणे व आमदार दळवी यांनी उमटे धरणाचा गाळा जलद काढून त्यासाठी आवश्यक भरीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाच्या उपस्थितीत डॉक्टर सचिन राऊळ यांना आश्वासित केलं. खासदार सुनील तटकरे यांनी उमटे धरण निधीसाठी जिल्हा परिषदेला 5 कोटी निधीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्याची माहिती दिली. यापूर्वी देखील जिल्हा परिषदेच्या महत्त्वपूर्ण सभेत डॉक्टर सचिन राऊळ यांनी उमटेचा पाणी प्रश्न पोट तिडकीने मांडून निधीच्या तरतुदीची मागणी केली होती. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापतींनी देखील यावर सकारात्मकता दाखवली होती. डॉक्टर सचिन राऊळ यांनी उमटे धरण पाणीपुरवठा, गाळ उपसा यावर भूमिका मांडल्याने त्यांचे स्थानिकांमधून आभार मानले जात आहेत. सर, अलिबाग तालुक्यातल्या उमटे धरणावर 47 गावात 33 आदिवासी वाड्या अवलंबून आहेत. सध्या पाणी टंचाईचा प्रश्न आहे. गाळ उपसा गेले कित्येक वर्ष झालेला नाही आहे. काय सांगाल अजितदादांच्या हयातीमध्ये? त्यावेळेला निधी आपण उपलब्ध केला होता, परंतु उमटे धरण हे अंतुले साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्या कालावधीमध्ये केलं ज्याला नारायणराव भगत साहेब या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते. मधल्या कालावधीमध्ये आपण जे महत्त्वाचं दुसरं धरण आहे आपलं समरकोट, मी जलसंपदा मंत्री असताना ते गती दिली गेली होती. नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याची गती दिली आहे. ते काम सुरू करणं आवश्यक राहीलच. पण त्याचबरोबर ती जुनं जे धरण आहे त्याचा गाळ काढण्यासाठी आता एक प्रस्ताव तयार करण्याच्या वतीमध्ये जिल्हा परिषद आम्ही सुद्धा दिल्या. त्याला कमीत कमी 5 कोटी रुपयेचा निधी लागेल. तर तो टंचाईमधून किंवा कशातून उपलब्ध करायचा त्याची चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत करतो. सध्या इंदापूर मानगाव बायपासचा जो विषय रेल्वेचा रेल्वे क्रॉसिंगचा, तर त्याची म्हणजे तुम्ही चर्चा केली संबंधित? तर उमटे धरणाच्या पाणी प्रश्न आणि गाळच्या मुद्द्यावर आपण सातत्यानं आवाज उठवताय आणि स्वतः ग्राउंडवर जाऊन देखील काम करताय. काय ही नेमकी तळमळ आहे आणि जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये असेल किंवा दिशा समितीच्या सभेमध्ये आपण आवर्जून हा प्रश्न उचललात की उमटे धरणाचा गाळ उपसा झाला पाहिजे, सर्वांना पाणी मिळालं पाहिजे. काय नेमका आपला उद्देश आहे, काय सांगाल या संदर्भात? उमटे धरणासाठी म्हणजे गाळ काढण्यासाठी मी उमटे संघर्ष समितीबरोबर मागील कित्येक वर्ष काम करतोय. आम्ही वैयक्तिक तिथे जाऊन गाळ काढण्याचा प्रयत्न करतोय. कित्येक वर्ष कित्येक संस्था आपल्याबरोबर येतात आणि गाळ काढण्यासाठी प्रयत्न करतात. पण या उमटे धरणावर तुम्हाला माहीत असेल 33 आदिवासी वाड्या आणि 47 गावं, जवळजवळ 60 ते 65 हजार लोक ह्या उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. आणि असा मोठा प्रश्न असताना पण तिथे निधी उपलब्ध होत नव्हता. मी आत्ताच जी आमची जिल्हा परिषदेची जनरल जी झाली मीटिंग झाली त्याच्यामध्ये हा प्रश्न मांडला होता आणि त्याच्यावर आमचे जे अध्यक्ष साहेब आहेत वाकडीकर साहेब त्यांनी पण चांगला प्रतिसाद दिला. त्याच्यानंतर अध्यक्ष साहेब आणि आमचे आमदार श्री महेंद्र दळवी यांच्यामध्ये पण चर्चा झाली आणि त्यांनी पण सकारात्मक भूमिका दाखवली. आणि आजच झालेल्या दिशाच्या मीटिंगमध्ये आपले खासदार साहेब श्रीरंग बारणे साहेब आणि तटकरे साहेब त्यांच्यासमवेत आमदार साहेब, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती सगळे होते आणि तिथे हा मी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा श्रीरंग बारणे साहेबांच्या माध्यमातून आणि आपले तटकरे साहेबांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मला मिळाला आहे आणि त्याच्यावर आमदार साहेब आणि तटकरे साहेब यांच्यात पण चांगली चर्चा झाली आहे. आणि मला वाटतं हा निधी आपल्याला उपलब्ध होईल. नुसतं गाळ काढणं हाच आपला उद्देश नसून तिथे ती गळती जी लागलेली आहे पाण्याला
ती गळती थांबवायला पाहिजे. तिथे असणारे जे जॅकवेल आहे तो दुरुस्त म्हणजे व्हायला पाहिजे आणि फिल्टर प्लांट तिथे बसवलेला आहे तो चालू व्हायला पाहिजे. जोपर्यंत माझ्या विभागात किंवा माझ्या त्या धरणातील जेवढ्या लोकांच्या घरात पाणी जात होतं ते पुन्हा जात नाही, माझ्या विभागातील महिलांच्या घरात पाणी जाईल, त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा हसू येईल तेव्हाच मला कुठेतरी जिंकल्याचा आनंद भेटेल, एवढं नक्की. मला एक सांगायचं आहे की आपले जे अध्यक्ष साहेब आहेत जिल्हा परिषदेचे ते स्वतः धरणावर येणार आहेत आणि त्यांना सत्य परिस्थिती ते आल्यानंतरच कळेल. आपण कित्येक वर्ष ऐकतोय की जोपर्यंत महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवला जात नाही तोपर्यंत आम्ही समाधानी नाही होणार, असं कित्येक लोक बोलत आलेत. पण मला खरोखर तो हंडा उतरवायचा आहे आणि महिलांच्या चेहऱ्यावर हसू आणायचं आहे. तेव्हाच कुठे महिला सक्षमीकरणाच्या आपण पुढे बाता करू शकतो असं मला वाटतंय. व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.